नमस्कार सोलापूर। आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत। आपण मागील आठवड्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कांदा लिलावाची प्रक्रिया लाईव्ह पाहिलेली आहे, परंतु आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील इतर बाजार जो आहे म्हणजे डाळिंबाचा सुद्धा बाजार या ठिकाणी आहे। या ठिकाणी डाळिंबचे जे आडते आहेत आपल्या सोबत आहेत। इम्रान बागवान 3M हे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल की या ठिकाणी डाळिंब जे येते कोणत्या तालुक्यातून येते? डाळिंब आता सध्या बाहेरचं चालू आहे। बाहेरचं म्हणलं तर गुजरात, राजस्थान इकडनं माल यायला लागलाय आणि आपलं जे लोकल माल होता ते संपत आलेलं आहे। गुजरात मालला म्हणलं तर तिथल्या भागातलं आणि हे भागात लई फरक आहे। तिथली क्वालिटी आणि आपले जे महाराष्ट्राची जे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये लई फरक आहे। त्याच्यामुळे आता गिराक कसं आहे, आपलं आंध्रा, कर्नाटक आणि ओडिशा, कटक भुवनेश्वर, राजमंत्री, विजयवाडा, विशाखापट्टणम इथले सगळे व्यापारी इथनं माल जातो, सोलापूर मार्केटवरनं सप्लाय होतो आणि प्रत्येक गावाचे लोक आलेले आहे, तिने इथनं माल घेऊन पाठवते आहे। लोकल मार्केट जे आहे, लोकल उत्पादक जे आहेत तो कधीपर्यंत येतो माल आपल्याकडे? लोकल 8 महिने चालतोय। लोकल माल जे आहे ना आपलं कर्नाटक म्हणा, महाराष्ट्र म्हणा, मंगळवेढा आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, बरेच भाग आहे। या भागातला माल 8 ते 9 महिने चालतो। कोणते 8 ते 9 महिने? जानेवारी पासून म्हणलं तर आपला जून जुलै पासून जे स्टार्ट होतो सीझन, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालतो। यावर्षी कसं झालं ते दुसरे पाऊसमुळे माल कमी आले आपले महाराष्ट्र भागातले, त्याच्यामुळे माल कमी पडला। आता राजस्थान चालू झालेलं आहे, सध्या मार्केट त्याला आहे 60 ते 120 रुपये किलो पर्यंत आहे गुजरात मालला। आता सध्या गुजरातून किती ट्रक येते रोज? सध्या 5 गाड्या 4 गाड्या चालू आहे। तुम्ही किती खरेदी करताय त्यातल्या? माल कसं व्यापारी भरपूर आहे तरी मी माल कमी पडतोय। तिथनं कसं तिथं खरेदी करून इथपर्यंत आणि 3 ते 4 दिवस तुटतो त्याला, ते मेन प्रॉब्लेम आहे। मग हे खरेदी केलेला माल कुठे ठेवता आपण? आपण इथं विक्री करतो ना लोकल मार्केटला, म्हणलं तर इथलं व्यापारी पाठवतो इथनं। सध्या भाव काय चालू आहे याचा? सध्याचा माल डाळिंबचा बारीक गुटी 60 रुपयापासून वर 120 रुपये पर्यंत आहे। यात काही वाहनाचे प्रकार आहेत का डाळिंबाचे? नाही, भगवा आहे आणि गणेश असला तर आपल्या महाराष्ट्रामध्येच येतो, गुजरात मध्ये येत नाही। गुजरातचा कोणता आहे मग? भगवा येतोय, भगवा येतो, फक्त भगवा येतो तिथनं। त्यामध्ये फरक कसं कळणार तुम्हाला? लक्षात येते भगवा आणि गणेश 2 क्वालिटी। मग महाराष्ट्रामध्ये गणेश क्वालिटी का घेतात जास्त? गणेश क्वालिटी आंध्राला चालतोय पूर्ण महाराष्ट्रात आणि खायला बी तेच चांगलं आहे। भगवा म्हणलं तर थोडा वेगळा लागतोय, गणेश मध्ये अगोदरच चांगला आहे ते माल। आता जो माल येतो त्याची सुरक्षा कशी करता तुम्ही? सुरक्षा म्हणलं तर दादा तिथनं माल जे पाठवतो, पार्टी आणतो माल, इथनं शॉर्टिंग वगैरे पुरं करते, शॉर्टिंग करून सगळा माल व्यवस्थित त्याचे 5 रास होते, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर, जे जसा रास येईल ते पद्धतीने विकते। बाजार समितीकडनं काय सुविधा पुरवल्या जातात? बाजार समितीमध्ये प्रत्येक गोष्टीची आहे, साहेब लोक आहे, सगळ्याला सहकार आहे। सुविधा काय देतात तुम्हाला? सुविधा म्हणलं तर साहेब म्हणलं तर गाड्याची अडचण नाही, काय नाही, आणि साफसफाईला बी आहे। साठवणूक क्षमतेसाठी काय स्टोर रूम वगैरे किंवा कोल्ड रूम वगैरे काय आहेत? कोल्ड स्टोर सगळे आपले केलेले आहे। कुठे आहेत ते तुमचे? सगळे इकडे बाहेर आहे आणि इथं यार्डात मध्ये बी आहे कोल्ड स्टोर। जेणेकरून हा माल सोलापूर मार्केटमध्ये जो लोकल आहे कसं पाठवता तुम्ही? लोकल मध्ये म्हणलं तर लोकल मध्ये जास्त चालत नाही माल डाळिंब, आपल्या जे सोलापूर सिटी मध्ये जास्त डाळिंब चालत नाही, बाकी सगळे फ्रूट विकतो परंतु डाळिंब जास्त चालत नाही। जास्त डाळिंब चालतो आंध्र भागात, हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, राजमंत्री, कटक, भुवनेश्वर, बालेश्वर हे समजेच भागात डाळिंब जास्त चालतो। आपल्याकडे का चालत नाही डाळिंब? आपल्याकडे तेवढा रेट बी मिळत नाही ना, आपल्या इकडच्या लोकांना तेवढं रेट मध्ये पडतल बी खात नाही। या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जे विविध धान्याचा, फळांचा, भाज्यांचा लिलाव होतोय आपण तो रोजच्या रोज पाहणार आहोत। आज आपण डाळिंबाचा लिलाव कशा पद्धतीने होतो, डाळिंबाची आवक कशी येते आणि ते डाळिंब सोलापुरातून
परराज्यामध्ये कशा पद्धतीने पाठवला जातो याविषयी आपण इम्रान भगवान 3M यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. लोकप्रवाह मीडियासाठी अश्वथ सह सचिन गायकवाड.